हॅलो एव्हरीवन, नमस्कार. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार. हाय निकेश. हॅलो अंकू, हाय. हॅलो उमेश पाटील, नमस्कार. अमर सिंग मोहिते, नमस्कार. चेतन डोईफोडे, नमस्कार. रुचिका सातारकर, नमस्कार. आदित्य पाटील, हॅलो. स्वप्नील साबळे, प्रतीक जगताप, स्वप्नील जगताप, नमस्कार. सगळ्यांना माझा नमस्कार. ओके, सो आपण आज लाईव्ह फायनान्शियल प्लॅनिंग करणार आहे. मला काही गोष्टी हव्यात तुमच्याकडनं, जेणेकरून इट विल बी इझी फॉर मी ॲज वेल ॲज यू. कमेंट सेक्शनमध्ये मला लिहून पाठवा तुमचं आत्ताचं ॲसेट साईज काय. समजा म्युच्युअल फंड्स आहे, म्युच्युअल फंड्स, LIC, टर्म इन्शुरन्स, मेडिक्लेम, रिअल इस्टेट, या सगळ्या गोष्टी लिहून पाठवा. एक एक लोकांना मी डायरेक्ट लाईव्ह घेतो, डायरेक्ट फायनान्शियल प्लॅनिंग करू. येस, मजा येईल. लास्ट वीकला पण आपण फायनान्शियल प्लॅनिंग केलेलं. मला पाहिजे डायरेक्ट 1-to-1 फायनान्शियल प्लॅनिंग करू. मला हवंय तो तुमचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ किती आहे एकाच कमेंट सेक्शनमध्ये लिहा. म्युच्युअल फंड्स, LIC असेल, मेडिक्लेम, टर्म इन्शुरन्स, रिअल इस्टेट, गोल्ड वगैरे सगळं ज्याच्यात आहे ते लिहा. मी एकेकाला लाईनवर घेतो. मी डायरेक्ट लाईव्हवर घेणार आणि डायरेक्ट तुम्हाला आपण म्हणतो ना, डायरेक्ट लाईव्ह फायनान्शियल प्लॅनिंग करू आपण. ओके, MF फक्त 1.5 crores अमित शिंदे असं नको, मला टोटल सगळं सांगा. आज आपण लाईव्ह फायनान्शियल प्लॅनिंग करू. बरेच लोकांना असं वाटतं की डायरेक्ट माझ्याशी बोलायचं आहे, बोलता येत नाही. आज आपण डायरेक्ट करू आपण आज. ओके ओके, येतोय 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 येतोय. ओके, अमर सिंग मोहिते, मी तुला लाईव्हवर घेतो. पहिला लाईव्ह को डिस्क्रिप्टिव्ह लिहा ना, की किती MF आहे, किती ETFs आहेत, स्टॉक्स किती आहे. परफेक्ट. नमस्कार. हॅलो सर. नमस्कार सर. तू बॉडी बिल्डर वगैरेस की काय? थोडी जिम वगैरे करतो जरा. हा, एकदम थोडी म्हणजे चांगलीच दिसते तुझी. थोडी आम्ही थोडी म्हटली पाहिजे. नाही नाही, थोडा आपलं तुम्ही जातो आता सकाळी जिमला. बर, कुठे राहतोस? मी राहील आता पुनवळ्यामध्ये. बर, पुण्यामध्ये. ओके, आपण चालू करायचं. हो करा काय ना. काय करतोस? एज काय तुझं? आता माझं एज 30 आहे. 30 आहे. काय करतोस? आता जॉबला पण आहे आणि बिझनेस पण चालू आहे आता. ओके, काय इन्कम आहे मंथली? मंथली जॉब मधून 1-1.5 लाख आहे. आणि 1 की 1.5 लाख? 1.5 लाख. 1.5 लाख आहे. आणि 1,44,000 आहे. ओके, आणि बिझनेस ह्याच्यातनं बिझनेस बिझनेस मधनं? आता म्हणजे आता ग्रोईंग मध्ये आता टाकतोय फक्त अजून. ओके, काय हा, बिझनेस करतोस? म्हणजे ब्लॉकवर प्लास्टर कन्स्ट्रक्शन मध्ये करतो. क्या बात आहे, व्हेरी गुड. सो आधीचे जनरेशन बाबा वगैरे त्यात आहेत की तू स्वतः चालू नाही केलंयस? नाही नाही, मीच माझं चालू केलं. क्या बात आहे, व्हेरी गुड. ओके, मॅरिड आहेस? नाही नाही, असं आता ठरले लग्न. ठरलंय लग्न. बायको नोकरी करते? हो करते. तिचा पगार विचारू का की नको? हा म्हणजे ती जास्त नाही, 31-35 सारखं म्हणते. बर, ओके. तुझं काय एक्सपेन्सेस होतात? काय EMI माझं वगैरे? EMI वगैरे आता काय नाही आता. काहीच नाहीये. एक हा, मिनिट घर बुक माफ केलं करा. आता. घर बुक केलंय? हो. किती टोटल कॉस्ट आहे? कधी आता पेमेंट? बघ, हा, काय काय पे आता केलंयस? आता म्हणजे आता पोझिशन 3 वर्षानंतर आहे. बर, ओके. आता 1 लाख भरलेत फक्त आता 1 लाख बुकिंग. भरलेत. आणि हो. सबवेन्शन घेतलंयस? कॉस्ट काय त्या ह्याची? 77 लाख.
77 लाख कसे भरणार आहेस? 30-35 लाख हे करणार आहे. डाऊन पेमेंट देणार आहेस? म्हणजे हा डाऊन पेमेंट आणि वरचं लोन. 30-35 लाख डाऊन पेमेंट कसं करणार आहेस? म्हणजे थोडेफार जर घरचे आहेत, थोडेफार माझ्या जवळचे आहेत आता सेव्हिंग. तुझ्याकडे किती आहेत, घरचे किती देणार आहेत? घर आता आहे माझ्याकडे 15 लाख आहेत आता. ते तर म्युच्युअल फंड मधले आहेत. नाही नाही नाही, म्हणजे सेव्हिंगला. ते ओके. आणि म्युच्युअल फंड्स किती आहेत? म्युच्युअल फंड आता एक 9-10 लाखाचा आता पोर्टफोलिओ आहे माझा. ओके. सो 15 लाख सेव्हिंग मध्ये, 10 लाख रुपये म्युच्युअल फंड्स मध्ये आहेत. बरोबर आहे, हो 25 लाख हो आहेत. आणि हो. घरचे किती देतील? 20 लाख रुपये देतील. हा, घरचे वरचे 20-1 लाख देतील. हो. घरच्यांची परिस्थिती कशी आहे? हा, म्हणजे आहे वडील डॉक्टर आहेत. ओके, पैसेवाला आहेस म्हणजे तू. नाही नाही, पैसेवाले नाही, म्हणजे आहेत BHMS आहेत डॉक्टर. ओके शेती आहे आपल्याला, 4-5 एकर शेती आहे. ओके ओके. सो टर्म इन्शुरन्स मेडिक्लेम किती आहे? टर्म इन्शुरन्स 2 करोडचा आहे. व्हेरी गुड. मेडिक्लेम? मेडिक्लेम कंपनीचंच आहे. ओके. स्वतः 10 लाखाचं रिव्हे आहे. 10 लाखाचं. सो आपण ती सगळ्या हा, पॅरामीटर्स आता चेक करू. ओके. सो ओके. फर्स्ट, मेडिक्लेम तुझा साधारण 50 लाखाचा पाहिजे. 50 लाखाचा. स्वतःचा, हा. सो हा, 50 लाखाचा मेडिक्लेम तू आणि तुझी बायको जर एकत्र केला, साधारण 20,000 रुपये वर्ष मिळेल. ओके. स्टेप नंबर 1 तुला मेडिक्लेम करायचं आहे. स्टेप ठीक आहे. नंबर 2 असतं टर्म इन्शुरन्स. 1-2 करोड, जेवढे 2 करोड आहे, परफेक्टली फाईन, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मेडिक्लेम झाला 50 लाख, 20,000 रुपये वर्ष. दुसरं टर्म इन्शुरन्स डन. तिसरं आता म्युच्युअल फंड्स मध्ये येतो आपण. ओके. सो आता जे तू घर घेणार आहेस त्याच्यात असं काही आहे का की किती टक्के बांधकाम झालंय? आता म्हणजे एकदम रो आहे आता, एक्सकर्शनला प्रोजेक्ट. ओके. सो म्हणजे असं समजू की लॉन्चला आहे, लॉन्च प्री हा, लॉन्च लॉन्च टाईपला आहे, प्री बरोबर? लॉन्च प्री लॉन्चच बुक केलं आहे. सो 2-3 स्कीम्स असतात. एक असतं 1090. ओके. हा. किंवा कन्स्ट्रक्शन लिंक्ड EMI प्लॅन असतो. ओके. आता तो कन्स्ट्रक्शन लिंक EMI प्लॅन आहे तो आपला. हा. सो कन्स्ट्रक्शन लिंक्ड EMI प्लॅन असेल तर मी म्हणेन 77 lakhsचा 90% लोन घे. 65 ओके. लाखाचा लोन घे. बर. 70 लाखाचं समजा अज्युमिंग हायपोथेटिकली 70 लाखाचं लोन घेतलं तर तुला साधारण 50-55 हजार हप्ता येईल. ओके. आता स्लॅब वाईज पेमेंट होईल, बरोबर आहे. जो पहिल्या दिवशी तुला 50,000 लागणार नाहीत. नाही. पहिल्या दिवशी तुला 10,000 लागतील किंवा 5,000 लागेल, मग 10 होईल, मग 15 होईल, मग 20 होईल. तिसऱ्या वर्षानंतर तुला 50,000 लागेल. बरोबर. बरोबर आहे. आता तुझा पोर्टफोलिओ आहे, 15 लाख तुझ्याकडे सेव्हिंगला आहेत आणि 10 लाख रुपये तुझ्याकडे म्युच्युअल फंड्स मध्ये. म्युच्युअल फंड. लग्नाला तू काही खर्च बाजूला ठेवलायस? लग्नाला म्हणजे त्याच 10-12 लाखामध्ये करीन, आणि म्हणजे सोनं वगैरे घेऊन ठेवलंय मी. सोनावर घेऊन ठेवलंय म्हणजे हा. 15 लाख जे सेव्हिंग मध्ये ते तुला पूर्ण पैसे लागणार आहेत लग्नाला? हा, म्हणजे लागू 5-1 लाख शकतात. त्यात लागतील. हा, ओके 5-6 लाख त्यात लागतील, आणि सोनं वगैरे मी केलंय म्हणजे मी दरवर्षी 2 तोळे 3 तोळे सोने घेऊन ठेवत होतो. ओके. म्हणजे सोनं सो ज्यावेळी. सो 15 लाखामधनं आपण असं समजू की 5 लाख लग्नाला लागणार आहे, 10 लाख रुपये तू ठेवू शकतोस. हो हो. बरोबर आहे. आता तू SIP किती करतोस? आता 16,000ची SIP आहे. ही 16,000ची SIP 30-40 हजार करू शकतोस? हा, करू शकतो. 50 करू शकतो? पण म्हणजे हा, वरचे 40 पर्यंत करू शकतो मी आता SIP. 40,000 करू शकतो. ओके. हो. सो तो 30 आहे. आपण 5 इयर प्लॅन आणि 10 इयर प्लॅन वर्कआउट करू. ओके. ओके. सो आता समजा 5 वर्षाचा प्लॅन आपण वर्कआउट करायचा ठरवला तर तुझा आज 10 लाख तुझ्याकडे जे सेव्हिंग्ज मध्ये आहेत, प्लस हा. 10 लाख रुपये तुझ्या म्युच्युअल फंड, हे 20 लाख झाले, बरोबर आहे. ओके. 20 लाखाचे अंदाजे 12% 5 वर्षात साधारण 35 लाख रुपये होतात. बरोबर. सर मी ओके. एकच मिनिट, मी पेन घेतो फक्त, पेन पेपर. सगळ्यात बेस्ट काम तू लिहून घे सगळं. हो हो हो. हा सर, सर. तो पहिलं तुला स्टेप नंबर 1 मेडिक्लेम काढायचा आहे 50 लाखाचा. हो, मेडिक्लेम सर मी 30 तू 50 लाखाचा. 50 माझा आणि लाखाचा पार्टनरचा. तुझा तुझा आणि पार्टनरचा 20,000 रुपये वर्ष तुला येईल. टर्म इन्शुरन्स डन आहे, परफेक्ट आहे, 2 करोडचा काही गरज नाहीये. ओके. तिसरं ओके. आहे, तुझे 15 लाख आहेत, त्यातले 5 लाख तू तुझ्या लग्नाला ठेव, 10 लाख रुपये आपण म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करू. ठीक आहे सर. दहा ठीक आहे. लाख म्युच्युअल फंड वन टाइम करू. वन टाइम करायचं. ओके. ओके. सो 10 लाखाचा तुझा पोर्टफोलिओ आहे, 10 लाख मी ऍड केले तर 20 लाख झाले. आजचे 20 लाख म्हणजे साधारण 5 वर्षाने 12%ने 35 लाख. 35 लाख. ओके. आता जी 16,000 SIP आहे, तो असं मी अज्युम करून चाललोय की आत्ताच तू या महिन्यापासून 40,000 करतोयस, ओके. जून पासून. ओके. सो 40,000 SIP ह्याला तू दरवर्षी 10%ने वाढवतोयस.
सो 5 वर्ष केलंस तर साधारण हे 12% 40 लाख रुपये होतील. ओके. सो 5 वर्षाने तुझ्याकडे 75 लाख रुपये असतील. ओके. 35 इयर्सला 75 lakhs इज अ व्हेरी गुड अमाऊंट. ट्राय करायचंय ऍडिशनल कॅपिटल टाकून टाकून याला 1 करोड करायचंय. ओके. म्हणजे मीनवाईला पैसे कुठून जास्त आले तर येस. येस. सो तू तू बिझनेस पण करतोयस त्याच्यात जो कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे तर आपल्याला घरात पैसे नाही टाकायचे. घर असं नाहीये की आता रेडी आहे मला आत्ताच्या आत्ता पैसे द्यायचे, बरोबर आहे. घर तसंही मला 3-3.5 महिन्याने मिळणार, 3 वर्षाने मिळणार आहे. सो मी कन्स्ट्रक्शन लिंक प्लॅन घे. सो 3 वर्षाचं घर 4 वर्ष झालं तरी मला काही फरक नाही पडत आहे. या 3-4 वर्षात माझी पगार वाढ होईल, बिझनेस सेट होईल, बिझनेस मधनं पैसे यायला सुरुवात होतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट 50-60 लाखाचा पोर्टफोलिओ होऊन जाईल तुझा. ओके. सो तिन्ही गोष्टीवरनं तू सेफ झाला. पहिली गोष्ट मेडिक्लेम, टर्म इन्शुरन्स, दुसरं म्युच्युअल फंड्स, लिक्विडिटी येऊन जाईल तुझ्याकडे. ओके. यू आर सेफ. सो सर टार्गेट ठेवायचंय मी 1 CR. आता एक मिनिट. मी म्हणजे आता एक 7-8-9 वर्ष जॉब करतोय. तर माझा पीएफ पण चांगला झालाय. मग तो तो किती काढून मी झाला? म्युच्युअल फंड नको टाकूस. 7-8 लाख झाला असेल. नको तो राहू दे. ओके. कुठून करतोस म्युच्युअल फंड? स्वतः करतोस, ऍडवायझर आहे? एक ऍडवायझर आहे. परफेक्ट. हा, ऍडवायझरच्या थ्रू करतोय. आणि मग व्हेरी त्यात गुड. दोन दोन फक्त मी स्वतः काढले जातात टाटाचे. नको काढूस. ऍडवायझरला माहितीये तू काढलेस ते. नाही, त्यांना नाही माहिती. नेहमी ट्रान्सपरंट राहा ओके. ऍडवायझर बरोबर. माझं सिम्पल म्हणणं आहे, तू 30व्या वर्षात तुला एवढी लाईफ मध्ये क्लॅरिटी आहे, तू एवढा चांगला बिझनेस करतोय, त्याच्यावर फोकस कर. लेट ऍडवायझर रन युअर मनी. तुला त्याचं काही टेन्शन नको घेऊस. तो त्याचं त्याचं काम करेल. तो ठीक त्याचं आहे. त्याचं त्याला करू दे. आणि जेवढं तू त्याच्यावर सत्य सांगशील ना तेवढं त्यालाही मजा येईल तुझे पैसे हे करायला. त्याच्यावर लॉयल राहा. ही विल मेक यू गुड अमाऊंट ऑफ मनी. ओके सर, थँक्यू. ओके. थँक्यू व्हेरी मच. ओके सर, 5 थँक्यू. वर्षाने भेटू, 1-1.25 करोड झालेले असेल अशी मी अपेक्षा करतो. 100% सर, 100%. तथास्तु. ओके चलो बाय बाय टाटा. बाय. सो इट वॉज अ गुड कॉल. पहिलाच कॉल मस्त झाला. आय एम व्हेरी हॅपी. 30 वर्षाच्या व्यक्तीला एवढं क्लॅरिटी होती. ओके परफेक्ट. आता अमित शिंदेला घेऊ आपण. ओके अमित शिंदे. अमित शिंदे गो लाईव्ह. परफेक्ट. आज ट्राय करू जास्तीत जास्त लोकांचं आपण फायनान्शियल प्लॅनिंग करू. हाय राहुल. तुझ्याशी तर मी एवढ्याला बोललेलो आहे. दुसऱ्यांदा द्यायचा का चान्स? दुसऱ्यांदा हो. ठीक आहे आपण दुसऱ्यांना कोणाला तरी चान्स देऊ. फॉर शुअर, फॉर शुअर. येस येस. थँक्यू चलो व्हेरी बाय मच. बाय. या बाय बाय बाय. ओके आपण अजून कोणाला घ्यायचं? कट 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 मंथली एस आय पी 50 lakhs approx. ओके मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये पाठवत जा, मी तुम्हाला लाईव्ह वर घेतो. ओके परफेक्ट. मला हवंय जास्तीत जास्त लोकांचं मी प्लॅनिंग करीन. जास्तीत जास्त लोक कोणी अडकलं असेल तर तुम्ही प्रश्न विचारा. आय वुड लव्ह टू हेल्प. मला कमेंट सेक्शन मध्ये लिहा, मी तुम्हाला कमेंट्स मी पण वाचतोय. आपण लाईव्ह वर घेऊ. येस अजून कोणाला? ओके हर्षद मटे. ओके आपण हर्षद मटेला करू लाईव्ह घेऊ. ओके या कॉन्व्हर्सेशन्स मधनं ना तुम्ही पण खूप शिकाल. ओके एक मिनिट. कदम सुनंदा. ओके दोघा तिघांना लाईव्ह रिक्वेस्ट पाठवतोय. जो कोणी रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करेल त्याच्यात आपण पहिले करूया. ओके ओके परफेक्ट. अजून कोणी? येस सुनंदा कदम. हॅलो मॅडम. Yes, good evening, sir. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. येस बोला मॅडम. सर मी ऑलरेडी ना स्टार्ट केलं होतं, पण जेव्हा मला स्लिपची काही कल्पना नव्हती ना,
त्यावेळेस. तर त्यामुळे आता मी जेव्हा ऐकते ना, तेव्हा मला असं वाटतं की मी कुठे कमी पडते. ओके. आणि मी माझं स्वतःचं जे अर्निंग आहे, फ्युचरच्या दृष्टिकोनातून ते पूर्ण माझं इन्व्हेस्टमेंटमध्ये करायचा विचार आहे. जे 10-15 हजार स्वतःच्या खर्चासाठी ठेवून बाकी सगळे इन्व्हेस्टमेंट. म्हणजे नवऱ्यावरती सोपवलंय सगळं बर. बाकीचं. आणि ऑलरेडी मी मी तुम्ही म्हटल्याप्रमाणे एक 40,000ची माझ्याकडून आणि बाकीची जे बोलतात ऍडवायझर त्यांच्याकडून केलेलं होतं. आणि एका मला वेळेस मला एक पहिला प्रश्नाचं उत्तर आहे. तुमचं एज किती आहे आता? 52 बापरे, वाटत नाही. ओके. 52 इन्कम किती आहे? 70 टच आता इन्क्रीमेंट होईल आता जून ओके, 70 इन हँड आहे तुमचं, राईट? ओके, त्यातनं तुम्हाला खर्च किती लागतो आणि तुम्ही किती सेव्ह करता? 55K सीट मध्ये जात आहेत. ओके. 10-15 मला मंथली. आणि जे कांजूरला माझं घर आहे जे मला आता विकण्याचं प्लॅन आहे तिथून सध्या मला 70,000 येत आहेत इन हँड. रेंट येतो. हा. आणि तर ते येत आहेत आणि त्यामुळे मला थोडी मदत होते. पण मला ते सेल करून ते काय करायचं त्याचं मेन प्लॅन करायचंय. जेणेकरून बर. रिटायरमेंटला मला 7 वर्ष आहे. त्या 7 वर्ष मला चांगला पोर्टफोलिओ तयार करून मला ना माझे प्रायव्हेट जॉब आहे तर मला पेन्शन सारखं मिळालं पाहिजे आणि एक घर घेता आलं पाहिजे. पनवेल साईड, वाशी साईड एवढं म्हणजे 2 प्लॅन आहेत. ते मला ह्या 7 वर्षात पूर्ण करायचे. बर, आता मला सांगा, आता जे घरात राहतात ते रेंटेड आहे की ओन्ड आहे? स्वतःचे आहेत पण ते मला माझं हवंय. तुम्हाला तुमचं हवंय. ओके. ओके. आता कांजूरला जे घर आहे त्याची किंमत किती आहे? ते कांजूरला जे आहे ते मी इन्व्हेस्टमेंट बेसवरती घेतलेलं होतं. त्याची सेल केल्यानंतर म्हणजे सगळं इकडचं तिकडचं खर्च केलं तर 45 पर्यंत हातात येतील असा अंदाज आहे. आणि तुम्ही कितीला घेतलेलं? ते मी 33 ला घेतलं होतं. आणि ते भाडा भाडा 33 ला घेतलेलं आणि तुम्ही आता विकणार कितीला आहे? मी 52K सांगतेय. ओके. पण ते बाकीचा खर्च सगळा जो पकडून वगैरे तो सगळा ओके, आपण समजा 50 पकडू. ठीक आहे. चालेल. ओके, 50 पकडले तर 17 लाख प्रॉफिट होईल. 17 लाख वर आपल्याला 12.5% टॅक्स भरायला लागेल. तो येईल 2-2.5 लाख. म्हणून तर ते मला ते कसं ते इन्व्हेस्ट बिंदास करायचं. मी तुम्हाला काही प्रोजेक्शन्स देतो, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. ओके, आपण लाईव्ह, मी एक मिनिट, सगळं 7 वर्ष तुम्हाला आहे ना, मी तुम्हाला पूर्ण आराखडा देतो ना. एक मिनिट, प्लीज. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. तुम्हाला पनवेलला घ्यायचंय ते किती, कसं घर घ्यायचंय? मला ना असं ना बजेट प्रमाणे ना 70 पर्यंत वगैरे आत्ताच म्हणजे थोडस इकडे इकडे मदत वगैरे घेऊन माझं प्लॅन आहे की 2 BHK यावा पनवेल साईडला. आत्ता घेणं गरजेचं आहे का? नाही, मी बोलते ना की 7 वर्षाच्या या रिटायरमेंटच्या 5-6 वर्षांमध्ये मला घर निर्माण करता आलं पाहिजे. ओके, सो आपण अज्युम करू तुम्ही 50 लाखाला घर विकलंय, 5 लाख तुमचं देणं आहे, 2.5 लाख रुपये टॅक्स गेला, 7.5 लाख रुपये गेले, 2.5 लाख रुपये आपण इमर्जन्सी म्हणून ठेवले, 40 लाख रुपये तुमच्याकडे आहेत असं समजू. ठीक. ओके, 40 लाख रुपये तुम्ही आज गुंतवलेत 7 वर्षासाठी. ओके, 12% तुम्हाला रिटर्न्स मिळत आहेत. तर 40 लाखाचे होतात साधारण 90 लाख रुपये 7 वर्षात. 7 वर्षांमध्ये. येस. ओके. दुसरी गोष्ट, आता तिकडनं येणारं रेंट आहे हे तुमच्या तो आता बंद इन्कम, होईल. तो बंद होईल. मग बंद झाल्यावर तुम्ही SIP करू शकाल की नाही करू शकाल? SIP करू शकेल. कारण मी बोलल्याप्रमाणे या 7 वर्षामध्ये माझा पूर्ण जो फोकस आहे पूर्ण इन्व्हेस्टमेंट. ओके, मग तुम्ही म्हणजे SIP करू शकाल. तुम्ही आता SIP करताय 55,000, बरोबर आहे? आपण अज्युम करून चालू, तुम्ही 55,000 SIP करताय, दरवर्षी 10% वाढवताय. वाढू शकता 10%? नाही वाढू शकत. नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. आपण डायरेक्ट फक्त 55,000 SIP करतोय, दरवर्षी सेम करतोय, 7 वर्ष करतोय, 12% रिटर्न्स मिळाले तर माझे अजून 90 लाख रुपये होतात. 90 लमसम, 90 SIP, 1,80,00,000 रुपये होतात. हे 2 करोड आरामात होतील तुमचे. सर फ्रँकली स्पीकिंग येस. जेव्हा मी ऍडवायझर थ्रू जाते तेव्हा त्याचे जे चार्जेस असतात ते लॅक्सच्या हिशोबामध्ये आहेत. आणि वेन आय गोइंग असं स्वतःहून तेव्हा ते चार्जेस लागत नाहीत. मग आता तुम्ही जी सांगताय ती रक्कम जी आहे ही नेट ऑफ आहे. त्याच्यामध्ये टॅक्स असणार आहे, पुन्हा ऍडवायझर चार्जेस असणार आहेत. ओके, फक्त माझं कसं आहे, ड्रीम माझं पूर्ण झालं पाहिजे की 2 BHK आणि अशी एक अमाऊंट पोर्टफोलिओमध्ये तयार असावी की ज्याचं व्याज मी ऍज अ पेन्शन अँड देन माझ्या फ्युचर जनरेशनसाठी आय कीप दॅट अमाऊंट.
त्याच्यात दोन गोष्टी ऍड्रेस करू आपण. एक आहे पहिलं की टॅक्स किती लागणार आहे, हा. आणि दुसरा ऍडवायझर असला पाहिजे की नसला पाहिजे. बरोबर आहे. पहिलं आहे की टॅक्स कधी लागेल, ज्या वेळेला तुम्ही पूर्ण म्युच्युअल फंड सेल कराल तेव्हा तुम्हाला टॅक्स लागेल. तोपर्यंत नाही. तोपर्यंत म्हणजे मी आज ते 40 लाख रुपये डायरेक्ट गुंतवले हम्म. आणि 55,000ची एसआयपी केली. माझे समजा 7 वर्षात 2 करोड झाले. मी 2 करोड काहीच रिडीम नाही केले, तर मला 0 टॅक्स लागणार आहे. ओके. म्युच्युअल फंड्स मध्ये जोपर्यंत मी रिडीम करत नाही देर इज नो टॅक्सेशन. ओके. पण दुसरी गोष्ट, रिडीम केल्यानंतर किती टॅक्स लागतो सर? प्रॉफिटवर 12.5%. ओके, प्रॉफिटवर? प्रॉफिटवर 12.5%. सो साधारण तुम्हाला 40 आणि 30 70 लाख रुपये प्रॉफिट होईल. पण प्रॉफिट तुम्ही पूर्ण 1,80,00,000 रिडीम केले तर तुम्हाला 70 लाख प्रॉफिट होतोय आणि त्याच्यावर तुम्हाला टॅक्स लागतोय. ओके. 7 वर्षानंतर तुम्हाला पनवेलला घर घ्यायचं आहे की नाही ह्याच्यावर पण एक क्वेश्चन मार्क असेल. आजची नीड आहे तुमची. प्रॉबब्ली तुम्हाला 7 वर्षांनी असं पण वाटेल की 2 करोड आहेत, मला दर महिन्याला 1.5 लाख रुपये महिना पेन्शन येते, आय एम हॅपी. डिड नॉट हॅव टू बाय अ गुड हाऊस. बरोबर आहे. थिंग्स डू चेंज ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. येस, डेफिनेटली. दुसरी गोष्ट, ऍडवायझर असणं गरजेचं आहे का नसणं गरजेचं आहे. ओके, टू वेज ऑफ लुकिंग ऍट इट. पहिलं आहे की ऍडवायझर नसलं तर तुम्ही काहीतरी चार्जेस सेव्ह कराल, दॅट इज 100%. दुसरी गोष्ट, आर यू क्वालिफाईड इनफ किंवा आर यू इन अ पोझिशन टू हँडल 2 crores? ऍब्सोल्युटली नॉट. मग माझं सिम्पल म्हणणं आहे, मला जर आज ऑपरेशन करायचंय तर मी युट्यूबवर बघून स्वतःही ऑपरेशन करू शकतो. बरोबर आहे. प्रॉबब्ली माझे 10-12 लाख 15 लाख वाचतील, पण माझा मृत्यू होऊ शकतो का काही होऊ शकतं. येस, बरोबर आहे. येस. त्याच्याऐवजी मी एका क्वालिफाईड डॉक्टरकडे जातो. मी काय म्हणतो ना, मी एकदम निर्धास्त असतो की ही इज क्वालिफाईड, त्याने माझ्यासारखे हजारो पेशंट्सवर ऑपरेशन केलेलं आहे. मी ऑपरेशन पार पडतो, आय लिव्ह अ व्हेरी नॉर्मल लाईफ. येस, विदाउट तसंच आपल्याला करायचंय. मी नेहमी उदाहरण देतो, माझे जे टॉप 10 क्लायंट्स आहेत, त्यांची 80% लिक्विड असेट माझ्याकडे आहे. ओके. 20% ते त्यांनी त्यांच्या एफडीज बँकेमध्ये ठेवल्या आहेत, कारण त्यांना सेक्युरिटी लागते, ऍडव्हान्स टॅक्स भरायचा असतो ते. पण 80% ऑफ लिक्विड असेट्स राहुल कुलकर्णीकडे आहेत. एक, त्यांना माहितीये माय मनी इज सेफ विथ राहुल कुलकर्णी. मला काय झालं तर माझ्या घरच्यांना माहितीये कुठे जायचं, कुठे कनेक्ट करायचंय, कुठे अप्रोच येस, खूप इम्पॉर्टंट आहे. आज मेजॉरिटी पैसे बँकेमध्ये पडून आहेत कारण घरच्यांना माहितीच नाही पैसे कुठे ऍक्च्युली इन्व्हेस्टेड हा आहेत. विचार कोइन्सिडेंटली, आय डोंट नो, नेचर गिव्स मी आन्सर्स. हा 2 दिवसापासून विचार होत आहे की मी माझ्या घरच्यांसाठी काय लिहून ठेवू, त्यांना कशी इन्फॉर्मेशन देऊ, वेअर आय हॅव इन्व्हेस्टेड, हे सगळं मी सांगत होते, विचारच करते, तोपर्यंत हा कॉल झाला. सर, मी इथे जास्त वेळ नाही घेऊ इच्छित, दुसऱ्या क्लायंट्सचं तुम्ही हे करा, पण मी आय वॉन्टेड टू मीट यू पर्सनली बिकॉज मग सगळा पोर्टफोलिओ आय वॉन्ट 100%. टू, मतलब काय म्हणतात, रियुनियन ऑल द थिंग्स, ऑल द. 100%. आय वुड डेफिनेटली लव्ह टू हेल्प यू. Yeah. फॉर्म भरा, कन्सल्टेशन फॉर्म भरा, माझ्या टीम बरोबर बोला. I can change the things in between येस, यू कॅन. without any that. तुमचा ऍडवायझर चांगला असेल तर स्टिक टू युअर ऍडवायझर. No. It's not that. चांगला वाईट is not. Where I am comfortable. येस, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही. मी बोलत नाही बिकॉज समवेअर ना दॅट टाइम मला आहे नो की नाही तुम्ही हे करा, मी अजूनही विचार करते की हाऊ आय स्टार्टेड इन्व्हेस्टेड, हे करा, हे असं होईल. अरे पण हाऊ, मी कुठे, काय, जे बॅक ऑफ जो देणं असतो ना तो मला आता नाही मिळत आहे. सो आय एम नॉट सॅटिस्फाईड दॅट वे. म्हणून मी चांगलं किंवा वाईट हे क्लॅरिफाय परफेक्ट आहे. आय गॉट युअर पॉईंट. काहीच प्रॉब्लेम. तुम्ही कन्सल्टेशन फॉर्म भरा, माझ्या टीमशी बोला, टीम मीटिंग सेट करून दे. थँक्यू. मोस्ट वेलकम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. क्या बात आहे. 2 पहिले कॉल्स अफलातून, जबरदस्त, व्हेरी हॅपी. ओके ओके, अजून ओके आपण आय एम अनिकेत ला घेऊ आपण. गो लाईव्ह. येस, परफेक्ट, एक नंबर. आय लव्ह सच कॉन्व्हर्सेशन्स. ज्या कॉन्व्हर्सेशन्स मधनं लोकांशी बोलता येतं, ज्या कॉन्व्हर्सेशन्स मधनं डिस्कशन्स मधनं बाकीचे शिकू शकतात, बेस्ट थिंग टू डू. हॅलो, नमस्कार. हाय सर.
अनिकेत. हॅलो, Yes. हाय अनिकेत. येस अनिकेत, तुझी सगळी प्रोफाईल बघून व्हेरी इम्प्रेस्ड. थोडासा प्रश्न उत्तर करू. थोडासा लांब ठेव ना मोबाईल, म्हणजे मला तू नीट दिसशील. आता करू? हा, येस, परफेक्ट. मला सांग तुझं एज. आता 34. 34. काय करतोस? मी पॅटेंट लॉयर आहे. पेटंट लॉयर आहेस? ओके. कुठे राहतोस? पुणेला. पुण्याला राहतोस. मॅरिड आहेस? हो. ओके. दोघंही वर्किंग आहात? नाही, मीच वर्किंग आहे. ओके. काय मंथली इन्कम? तू स्वतःचा बिझनेस आहे, तू कोणाकडे काम करतोयस? मी लॉ फर्म सोबत आहे, बर. रिटेलरशिप. ओके. काय इन्कम आहे तुझं? 1.81 लॅक्स आहे आता मंथली. ओके. त्याच्यामध्ये टीडीएस राहते 10%. ओके. 18 लाख गेले. 1.6. 1.6 पर मंथ. ओके. 1.6. काय परफेक्ट. काय एक्सपेन्सेस वगैरे होतात तुझे? होम लोनची EMI आहे 41,000 ओके. आणि टर्म इन्शुरन्सची ते मंथली राहते. ओके. हाऊस होल्ड अप्रॉक्सिमेटली एक्सपेन्स किती होतो? 40K. 40K. ओके. सो 40,000 होम लोन हाऊस होल्ड एक्सपेन्स होतो. 40,000 अप्रॉक्सिमेटली ईएमआय जातो. हो. कार लोन वगैरे काय आहे? कार लोन पण आहे 12.5K. 12.5. सो 80 प्लस 12 92.5 अजून. सो अजून अप्रॉक्सिमेटली 1 लाख रुपये जातात. हो. ओके. आणि त्याच्यातनं आता किती सेव्ह करतो? तुझं लहान मूलबाळ वगैरे आहे? बाळ आहे. किती 3 मोठा आहे? 3 years. 3 इयर्स. ओके. मुलगा आहे, मुलगी आहे? मुलगा आहे. मुलगा आहे. ओके. आता तुझा पोर्टफोलिओ किती आहे? 43 लॅक्स आहे. 47. 47 लॅक्स. इट इज कम्प्लिटली म्युच्युअल फंड्स? 47 म्युच्युअल फंड मध्ये आहे. 9 ओके. लॅक्स मध्ये स्टॉक मध्ये. 9 लॅक स्टॉक्स मध्ये. स्टॉक्स काय करतोस? आवड आहे म्हणून करतो? कसं करतो? थोडी आवड आहे आणि एक सेबी रजिस्टर्ड RA करून सर्व्हिसेस घेतली आहे. ओके. तर कोण आहे तो? म्हणजे तो तुला ऍडवायझरी देतो, त्याप्रमाणे तू करतो? स्विंग ट्रेड्स देते तो मोस्टली. ओके. शॉर्ट टर्म होरायझनची 6 months पर्यंत. ओके. आणि आता सुरू केली आहे. हाऊ इज युअर एक्सपिरियन्स? गुड. अप्रॉक्सिमेटली आय वुड से मोस्टली 10-15% इन 2 to 3 months मिळालेत. ओके. भेटते. किती SIP करतोस आता? आता 50. वा, क्या बात आहे. मुलाच्या नावाने काय SIP वगैरे करतोस? नाही, आता पर्टिक्युलरली मुलासाठी नाही केली आहे काही SIP. ओके. ओके. मेडिक्लेम टर्म इन्शुरन्स किती आहे? टर्म इन्शुरन्स 2.25 CR आहे. अफलातून. व्हेरी गुड. ओके. मेडिक्लेम 20 lakhs आहे. ओके. परफेक्ट. सो मेडिक्लेम आय वुड सजेस्ट की 50 lakhs चा कर. अ फॅमिली ऑफ 3 विल कॉस्ट यू अराउंड मॅक्स 25 to 30K. ओके. सो तू ज्यावेळेला तुझा पोर्टफोलिओ मोठा होत चाललाय, सो मी नेहमी म्हणतो की पोर्टफोलिओ इन्शुरन्स म्हणून इट इज बेटर टू हॅव अ गुड मेडिक्लेम. ओके. टर्म इन्शुरन्स परफेक्ट आहे. 2.25 crores काहीच गरज नाहीये. आता ह्याच्यात 2 गोष्टी आहेत. प्युअर म्युच्युअल फंड्स करायचं का ब्लेंड ऑफ म्युच्युअल फंड प्लस स्टॉक्स? ओके. स्टॉक्स इज व्हेरी एक्साइटिंग. म्युच्युअल फंड्स आर व्हेरी बोरिंग. बोरिंग हॅज मेड यू मनी. सो तुला माहितीये की पॉवर ऑफ म्युच्युअल फंड्स काय. यू आर 34. टार्गेट करू की 6 वर्षात किती होईल. आता अज्युम करू की मी माझा 47 लॅक्स आहे, आपण 50 लॅक्स पकडून चालू. 50 लॅक्स प्लस समजा मी स्टॉक्स पण एकत्र केले 10 लॅक्स, तर 60 लॅक्सचा पोर्टफोलिओ होतो. 60 लॅक्स. सो 60 लॅक्स इन नेक्स्ट 6 years विल गिव्ह यू अराउंड 1.35 crores in next 6 years. ओके. एव्हरी इयर 10% स्टेपअप करतोस SIP? हो, वाढवतो. आता थोडे एक्सपेन्स वाढले होते. भाड्याचा स्कूल होता आणि काही काही एक्सपेन्स होते, म्हणून थोडा कंट्रोल केलाय. नाही तर मधात मी 70-75 पण केलाय जेव्हा सो मी आता तुला सांगेन की 50,000च्या वर जी SIP करायची ती मुलाच्या अकाउंटला कर. मुलाचं बँक अकाउंट ओपन कर. एक मिड कॅप, एक स्मॉल कॅप, 2 फंड्स घे.
ओके, त्याच्या नावाने 10-15 हजार जी काय जमते ती कर. सो युअर 60 lakhs विल एनिवे बिकम 1.3 crores इन 6 years. तुझी 50,000ची SIP दरवर्षी 10% स्टेपअप केलीस तर 5 वर्षात साधारण 12%ने ते पण 50 लाख होतील. सो भाई 40व्या वर्षी काय पोर्टफोलिओ होते तुझा. हॅट्स ऑफ टू यू. यू डन अ व्हेरी तर गुड जॉब. इयरली बोनस राहते कंपोनेंट अप्रॉक्सिमेटली 6. हा वर्षी प्रमोशन झालं तर 9 lakhs होणार. क्या बात आहे. सो मग हे 9 lakhs काय करतोस तू? तर आतापर्यंत जे भेटत होतं लास्ट वाला तर ते घरातच गेलं, इंटिरियर आणि काही काही होतं. लास्ट इयर शिफ्ट झालो मी तो. हा वर्षी काही प्लॅन नाही आहे, तो नेक्स्ट मंथ मोस्टली क्रेडिट होणार 6 lakhs. मी म्हणेन 50% मुलाच्या अकाउंटला टाकून मुलाचं थोडी इक्विटी वाढव. 50% तुझ्याकडे ठेव. ओके. ओके, म्हणजे आपण 3 वर्ष त्याच्या नावावर काही इन्व्हेस्टमेंट नाही केली, ती वन टाइम एक होऊन जाईल असं आपण समजून चालू. ओके. ओके, सो 9 lakhs मिळाले तर 5 lakhs त्याच्या. सो पण त्याचं बँक अकाउंट ओपन करा, तुझ्या नावाने नको करूस. त्याचं बँक अकाउंट ओपन करा. केला, मला माहित होतं हे बोनस अमाऊंट येणार आहे. तो घराचं पण सगळं झालं आहे, आता फक्त EMI आहे. तर अकाउंट ओपन केला लास्ट मंथ मे मध्ये. तेच प्लॅन आहे. व्हेरी सॅलरी गुड, पण ऑलमोस्ट 12 to 15% इन्क्रीज होते माझी. व्हेरी तर गुड. I'll get 20-25K. So plan is to invest 20K for him. परफेक्ट, परफेक्ट. 20K त्याच्या नावाने कर. 9 लाखामधले 4 किंवा 5 लाख रुपये त्याच्या नावाने इन्व्हेस्ट कर. त्याचा पण चालू होऊन जाईल. म्हणजे वी नीड नॉट हॅव टू वरी अबाउट हिज एज्युकेशन. मॅरेज तर ठीक आहे आपल्या हातात नाही, पण एज्युकेशन स्पेशली. आणि तुझा तसाही पोर्टफोलिओ चांगला झालाय, प्लस तू आताही चांगली इन्व्हेस्टमेंट करतोय. माझ्या मते एज ऑफ 40 तुझ्याकडे 2.2 CR वगैरे आरामात होतील. तुला काही असं काही क्वेश्चन्स आहेत? तू आता कोणा थ्रू करतो? ऍडवायझर थ्रू करतो, स्वतः करतो, कसं करतोस? स्वतः करतो. स्टॉक साठी RI घेतलाय, मग म्युच्युअल फंड साठी का नाही? स्टॉक साठी आताच सुरू केलं ते. काही स्टडी पण केली होती थोडा बहुत स्टॉक साठी. सो मी तर असं रेकमेंड करीन की गेट अ गुड ऍडवायझर. 40व्या वर्षी 2 करोड म्हणजे 50व्या वर्षी 10 करोड होता ना, लक्षात ठेव. सो इफ यू आर इन अ पोझिशन टू हँडल 10 crores विथ युअर माइंड किंवा विथ युअर नॉलेज, तर मी काही म्हणणार नाही. बट काही नवीन असेल, आपल्याला कळत नाही कसं मॅनेज करायचंय, गेट अ गुड ऍडवायझर ॲट दिस एज. 45 to 50 lakhs टू 10 crores ची जी जर्नी आहे ना, ती खूप जबरदस्त होऊन जाईल तुझी. तेच तुमचा फॉर्म तर भरलाय मी, पण मी म्हंटल की हे प्रमोशन होऊन जाईल आणि डोंट वेट फॉर युअर प्रमोशन. ते तर होणार आहे ना. होणार आहे, नाही होणार, दॅट इज स्टील फाईन. जे आता आहे ते कर आता. तू खूप मोठा होशील, बट एव्हरीवन नीड्स अ मेंटॉर इन लाईफ. मी नेहमी स्ट्रेस करत असतो या गोष्टी. हॅव अ गुड मेंटर इन लाईफ. ओके, येस, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. एक क्वेश्चन होता, ते होम Yes. लोनची जे EMI चालू आहे त्याला प्री पे करायसाठी मी काही करू कधीच की कधीच तसं नाही करायचं प्रीपे. आहे तसं राहू दे. किती लोन घेतलंयस तू टोटल? टोटल म्हणजे 2 वर्ष आधी घेतला होता, जेव्हा घर नाही हा. भेटलं होतं. 50 लाखाचा घेतला होता. सो 50 lakhs होम लोन तू 20 years आता मध्ये 1 करोड भरतो. 46 राहिलाय. सो 40. आपण समजू झालो 50 lakhs आहे. 50 lakhs होम लोन तू 20 years मध्ये 1.1 crores भरतो. बाई तू पुढच्या 5 वर्षात 2.25 करोड करशील. लोन एवढूस चिटूकस दिसेल तुला. नेव्हर रिपे युअर होम लोन्स. इट इज आणि अ गुड लोन. कारचा लोन पण अप्रॉक्सिमेटली मी 8 lakhचा घेतला होता, आता 6 लाख आहे. ओके, ओके. कुठले होम लोन रिपे नको करूस. आहे तसं चालू राहू दे. ठीक ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. I'll fill the form for the mentorship. येस, 100%. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. Thank you. हॅलो, येस. नेक्स्ट. अजून कोणाला घ्यायचंय? 1 मिनिट.
ओके, अमोल आवरी. एक मिनिट, तुला घेतो लाईव्हला मी. काहीतरी ऑफ वाटतंय मला. हॅलो, नमस्कार अमोल. येस नमस्कार. येतोय भरपूर आवाज? दिवसाची येस येस येतोय. भरपूर दिवसाची इच्छा पूर्ण झाली आहे. थँक्यू व्हेरी मच यार, थँक्यू. येस अमोल, बोल. माझं ना सर आपल्याकडेच आहे इन्व्हेस्टमेंट SIP जे सुरू आहे ते. आता लास्ट इयर पासून सुरू केलं होतं अपोलो. तर आता नियर अबाउट 2 लाख पर्यंत झालाय पूर्ण. तुझं एज किती आहे? 29. 29. ओके. दोघंही मॅरिड आहात? आय मीन नाही नाही दोघंही वर्किंग आहात. मॅरिड आहेस? नाही 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 सिंगल नाही, आहे. सिंगल. ओके, सॉरी. ओके. किती आता तुझं साधारण इन्कम की होतं? माझे इन्कम आता 60,000. 60,000. टोटल किती एक्सपेन्स वगैरे एक्सपेन्सेस पकडून होतात? माझं एक्सपेन्सेस वगैरे 20-30 म्हणजे 30 पर्यंत जातात माझे तरी. 30,000 हातात राहतात. हं, हं. तुझ्याकडे टर्म इन्शुरन्स आहे, मेडिक्लेम आहे? हो मेडिक्लेम आपल्याकडलंच आहे म्हणजे टर्म इन्शुरन्स? हा पूर्वा मॅडमशी बोलून केलेला. टर्म इन्शुरन्स परफेक्ट. पण आहे. ओके. आता तू फंड्स बाजार टर्म थ्रू करतोस, बरोबर आहे? हा टर्म मी पॉलिसी बाजारवरनं घेतलेलं होतं आधीच. ओके. ओके. आणि आता मेडिक्लेम फॅमिली करतो इकडनंच आपल्याकडनंच. आता किती SIP करतोयस? आता 16K म्हणजे 16,000ची SIP सुरू. अजून किती करू शकतोस? की 20 मॅक्स आउट आहे? वाढवू शकतो. पण 20-25K होईल? हो करू अ, शकतो. लग्न काही प्लॅन्ड आहे आता? लग्न प्लॅन म्हणजे 1 वर्षानंतर वगैरे आहे प्लॅन. त्याच्यासाठी पैसे बाजूला ठेवले? नाही नाही त्यासाठी काही नाही. आता ऍक्च्युली काय माझे मध्ये म्हणजे मॅडमशी जर बोलणं झालं होतं तर ते सिस्टरचं म्हणजे बहिणीचं लग्न व्हायचं होतं. तर ते बर प्लॅनिंग होतं. तर तिचं झालंय लग्न मागल्या वर्षी. बर तर नेक्स्ट इयर वगैरे प्लॅन करू आपण. बर. आता फंड्स बाजारमध्ये तुला माहितीये की तुझे म्युच्युअल फंड्स पण दिसतात, हो तुझा इन्शुरन्स पण दिसतो, तुला माहिती आहे? इन्शुरन्स मी चेक नाही केला तिथे. हा. सो आता नाही एक आहे आहे लक्ष. दिसतो 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 आधीच चेक केलाय. येस. सो आपल्या प्लॅटफॉर्मवर मी नेहमी म्हणतो, इट इज अ वन स्टॉप सोल्युशन फॉर ऑल युअर नीड्स. तुझ्याकडे स्टॉक्स असतील तर स्टॉक्स दिसतील. तू म्युच्युअल फंड फक्त माझ्याकडे करतो काय, बाहेर पण केलेत कधी? बाहेर आधी होते माझे डायरेक्ट निप्पॉन मध्ये. ओके. मग ते मॅडम सजेशनच्या ते क्लोज करून हिशोबाने आपल्याकडे आलं क्लोज सगळं. केलं. परफेक्ट. दिस इज बेस्ट. सो तुला म्युच्युअल फंड्स दिसतं, तुला स्टॉक्स दिसतं, इन्शुरन्स असेल. आता तू टर्म इन्शुरन्स आहे तो बाहेर काढलायस, बरोबर आहे? तू हो आमच्या टीम कडनं नाही काढलाय किंवा नाही प्रुडंट कडनं, पॉलिसी फंड्स बाजार कडनं नाही काढलाय. बरोबर. सो इन्शुरन्स मध्ये ना एक ऑप्शन आहे की जिथे तू तुझी पॉलिसी पेपर अपलोड करू शकतोस. ओके ओके. तो पॉलिसी पेपर आज किंवा उद्यामध्ये अपलोड कर, जेणेकरून तुला एका ऍपमध्ये सगळ्या गोष्टी दिसतील. बरोबर. ओके. आणि माझं मेडिक्लेमचं पण एक होतं जे मी आधी ICICI वालं बाहेर म्हणजे बाहेरनं घेतलेलं होतं. आणि फॅमिली करता आता मी आपल्याकडलंच आहे 20 लाखचं घेतलं मम्मी पप्पा करता. परफेक्ट. सो तुझा मेडिक्लेम बाहेरून काढलेला आहे, बरोबर आहे? हो 10 सो लाखाचं आहे. परफेक्ट. सो तुझा मेडिक्लेमचे डिटेल्स पण त्या फंड्स बाजारमध्ये अपलोड कर, म्हणजे तुला सगळे डिटेल्स एकाच ठिकाणी मिळतील. रिमाइंडर्स तुला फंड्स बाजार पाठवत राहील. बिलकुल आता काय होतं, आपल्याकडे मल्टिपल पॉलिसीज, मल्टिपल मेडिक्लेम्स, कळत नाही काय कुठे चाललेलं असतं. इट इज ऑलवेज बेटर एका ठिकाणी सगळ्या गोष्टी ठेव. येस. ठीक आहे. नसेल माहिती तर माझ्या टीमला कॉल कर, अपूर्वाला. हो अपूर्वा तुला गाईड करेल. आणि करून घेतो मी. परफेक्ट. ओके. थँक्यू व्हेरी मच अमोल. थँक्यू. आणि सर मला ना म्हणजे प्लॅनिंग करायचं होतं की हाऊस वगैरे काही घर वगैरे घ्यायचं आहे. हा, त्याच्यात तू प्रश्न विचारला, काय हा कितीला घर घ्यायचंय तुला? म्हणजे 40 ते 45 पर्यंत तरी जाईल नागपूरमध्ये मी घर किंवा फ्लॅट जरी बघितलं तर. पण ऍज ऑफ नाव इट इज नॉट रेकमेंडेड. थोडा नाही तर पोर्टफोलिओ होऊ दे ना. नाही तर मी तेच मला म्हणजे सजेशन तेच हवं आहे की मग SIP आपण किती करायची मी थोडं सेंड करू शकतो असं ओके. सो आपण चेक आता करू शकतो. प्लॅन करू. So, समजा 40 लाखाचं घर घ्यायचं झालं, ओके, तर आपण समजा 10 लाख रुपये डाऊन पेमेंट केलं तर 30 लाखाचं घर लोन काढलं. 30 लाखाच्या लोनला साधारण तुला 25,000 हप्ता येईल. बरोबर. ओके. 10 लाख साठवण्यासाठी तुला इथून 5 वर्षात करायचंय तर 10,000ची SIP चालू करायला लागेल. सो 10,000 SIP with 10% step up, 5 years, 12% will give you 10 lakhs. सो एक वेगळा गोल निर्माण होईल जो फक्त घराच्या डाऊन पेमेंटसाठी जाईल. नाही तर माझं आता असं होतं की सर 16,000चं करतोय आपण तर मग तिला आता किती आपण एक्सटेंड म्हणजे वाढवायचं तुला की 16 प्लस 10 26 करायला लागेल. अच्छा 16,000 ही तुझ्या फ्युचरसाठी आहे, 10,000 ही तुझ्या घरासाठी आहे.
किंवा 16 तुला आता मॅक्झिमम जमत असेल समजा 20 किंवा 22 जमत असेल, हम्म. तर जो उरलेले जे 6,000 आहे ते आपण डाऊन पेमेंटच्या कंपोनंटसाठी युज करू शकतो. बरोबर. पण उरलेला जो ईएमआय आहे तो पण तुला जमला पाहिजे. मी नेहमी म्हणतो घर नॉट ऍट द कॉस्ट ऑफ युअर एसआयपी झाला पाहिजे. म्हणजे मी घर घेतोय, ईएमआय चालू आहे आणि मी एसआयपी बंद केली असं नाही झाला पाहिजे. ऍक्च्युली काय होतं, मी आधी 8,000 करायचो, मग 11 केले, मग 16 केले. ते एका व्हेरी वर्षामध्येच मी 3दा केले व्हेरी ते. गुड. 16ची तर 20 ते 22 जमतेय हा का बघ, तू तुझे म्हणजे मॅडम एक्सपेन्सेस बघ हा आणि मग मला सांग. आणि मॅडमचं सजेशन असं होतं की ते तुम्ही करा, मग आपण यामधनंच काही विड्रॉल करू, आपण म्हणजे डाऊन पेमेंट वगैरे करू शकतो. परफेक्ट तर आहे, ते हरकत नाही. थोडं 16चं 20 कर हरकत नाहीये, काहीच इश्यू नाही. आता आपण जर 25 करतोय तर मग किती वर्ष तरी थांबावं लागेल आपल्याला, जर सो त्यामध्ये आपण 25,000 SIP with 10% step up 5 years will give you 25 lakhs. 25 लाखामधनं आपण 5-10 लाख रुपये काढू शकतो आणि बरोबर. आपण डाऊन पेमेंट करू शकतो. कारण 5 वर्षात तुझा इन्कम पण वाढेल. प्रॉब्ली 25 लाखाचे 30-35 लाख रुपये साठतील. मी नेहमी म्हणतो की म्युच्युअल फंड पोर्टफोलिओच्या मॅक्झिमम 30 ते 35% काढायचे फॉर डाऊन पेमेंट. म्हणजे ओके. 25 लाखाचा पोर्टफोलिओ झाला तर 7-7.5 लाख किंवा मॅक्झिमम 10 लाख, त्याच्यावर नाही काढायचे. लोक कसं 50% काढतात, पूर्ण पोर्टफोलिओ रिडीम करून टाकतात, असं नाही करायचं. ओके. आणि मग माझे लग्न पण मे बी येईल. हा, लग्नाला तर किती ते पैसे आता बाजूला आहेत? आता सध्या काही नाही. बहिणीचं लग्न झालं तर मग आता सध्या सेव्हिंग घरून किती त्याच्याकडे 2 सपोर्ट लाख असेल? असेल. घरून म्हणजे डिपेंडन्सी घरी नाहीच आहे माझी. ओके. तर 7 म्हणजे तरी ते 6-7 लाख रुपये लागतातच लग्नाला तरी. तुझी पूर्ण SIP आता आहे ना 20,000ची, ती पुढची 1 वर्ष लग्नासाठी ठेव. ओके. कारण 2.5-3 लाख रुपये साठले तर तुला ते युज करता येतील. लग्न झालं की आपण परत रिस्ट्रक्चर करू. ओके. ओके. आपण मग मला पण थोडं हे होतं की आता जसं इन्सेंटिव्ह वगैरे येते राहतात, तर मग मध्ये मध्ये इन्सेंटिव्ह आपण किती काही येईल नाही म्हणजे फिक्स नसतं ते काही, पण म्हणजे अंदाजे? अंदाजे 1-1.5 लाख रुपये. ती पण ते काय जे काय मंथली आता येईल पण. ना, ती जो शॉर्ट टर्म गोल आहे, पहिले लग्नासाठी पैसे बाजूला ठेव. ओके. एकदा लग्न झालं की वी कॅन ऑलवेज थिंक की पुढे काय करायचंय. बरोबर. बायको फिक्स्ड आहे कोणाशी लग्न करणार आहे? नाही. नाही. नाही तर म्हणणार होतो की ती जर नोकरी करणारी असेल तर अजून एक डबल इंजिन होऊन जातं. बरोबर. असं आहे. चालेल. ठीक आहे. बिलकुल. थँक्यू थँक्यू राहुल. व्हेरी मच अमोल. थँक्यू. भरपूर दिवसाची बोलायची इच्छा होती. येस, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. येस, क्लासिक डिस्कशन्स. गुड. ओके, आता मी काही प्रश्न डायरेक्ट याच्यावरनं घेतो. डायरेक्ट प्रश्न आपण कमेंट सेक्शन मधनं घेऊ. आज बरेच दिवसांनी 400-450 व्ह्युअरशिप झालेले. ओके, ऋषीर दवणगे. ओके, आपण ऋषीर दवणगे, एक मिनिट, तुला लाईव्ह वर कसं घ्यायचं? एक मिनिट, लाईव्ह वरच नाही घेता येते मला. ओके, पण विशाल शेवळेला घेऊ. विशाल शेवळे, मी रिक्वेस्ट पाठवली आहे. लाईफ ऑफ अवी सोनाली, मला तुमचा मेसेज काय कळत नाहीये. ओके, चला, लाईव्ह रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करू. Yes. क्या बात आहे, वरुण कापडी स्वित्झर्लंड वरनं जॉईन. भाग्य. हॅलो, नमस्कार. हाय राहुल. हॅलो, नमस्ते सर. नमस्ते. तुम्ही काय इन्फ्लुएन्सर वगैरे आहात का? सर व्हायचं इन्फ्लुएन्सर आपण. मी कुठेतरी बघितलेला वाटतोय तुमचा व्हिडिओ. हो सर, तुमच्यापर्यंत आला म्हणजे आम्ही काय. अजून झालं म्हणजे होण्याचीच तयारीत आहे आता. गुड गुड गुड. येस, बोला. काही नाही, आम्ही जस्ट म्हणजे किती 2-3 महिने झाले का? 2-3 महिने झाले म्हणजे तुमच्याकडेच SAP चालू केली. फॉर्म भरला आणि मॅडम सोबत कनेक्ट केलं होतं. ओके. तर
त्यांनी सांगितलं की सरांनीच सांगितलं तुमच्यासाठी फंड्स वगैरे 4-5 फंड सांगितले 50,000ची SIP. व्हेरी गुड. मला पहिले सांगा आणि तुम्ही काय करता? सर आम्ही ऍक्च्युली दोघं UK मध्ये राहतो ओके. अँड मी 4 वर्षापूर्वी ते मास्टर्स करायला आलते अँड बर त्याच्यानंतर आता मला जॉब लागलाय बर अँड टू इयर्स आधी आम्ही इकडे आलता UKला. ओके. तो बेसिकली आमचं असं आहे की आम्ही दोघं पण स्किल्ड वर्कर्स आहोत इकडे आणि आमच्याकडे स्पॉन्सरशिप विजा आहे, वर्क विजा, क्या बात आहे. तर व्हेरी गुड. नेक्स्ट 5 इयर्सचा. हो. ओके. तर सर आत्ताच माझं एज्युकेशन लोन आणि लग्न वगैरे सगळं झालं आमचं अँड त्याच्यानंतर आता आम्ही सेव्हिंगसाठी प्लॅन करतोय. किती एक सेव्ह होतात इनिशियल महिन्याला? सगळं खर्च वगैरे जाऊन आमचे 2 लाख रुपीज 2 म्हणजे लाख प्लस होतात ना. 2 लाख प्लस राहतात म्हणजे. मग 50,000 काय SIP करताय? कारण सर ते आता बाकीचं लग्नाचा खर्च वगैरे आत्ताच सर आत्ताच लग्न आमचं झालं ते सगळं 3 महिने 2 आणि 3च महिने झाले म्हणजे. बर. लग्न झालं तर म्हणजे स्पेंड जास्त होतोय म्हणून की काय? लग्न जे होतं म्हणजे त्याच्यासाठी खर्च जास्त आला म्हणून हा. आम्ही अगोदर SIP करायची. एक 6 महिने आधीच आमचा प्लॅन होता की दोघांनी SIP चालू करायची. बर पण जसं तुम्ही मगाशी अनिकेतला सांगितलं वाटतं की आधी लग्नाचं शॉर्ट टर्म गोल क्लिअर करून घे तुझं. तर पण मग लग्न 6 झालं ना आता? हो हो आता झालं. आता झालंय. पण मग काही लोन्स आहेत का लग्नासाठी? नाही लग्नासाठी लोन्स वगैरे नाही, असं जे पर्सनल लोन्स जे होते अगोदर 2-3 लाखाचे तेच पेंडिंग ठेवले, बाकी काही नाही. बर. अजून काय आहे लोन? अजून काही काही असं नाही. वगैरे काही नाहीये. 5 वर्षानंतर इंडियात यायचा काही विचार वगैरे आहे का? आहे सर. आहे. ओके. घर वगैरे कुठे राहता तुम्ही? मुंबईत, पुणा, कुठे राहता? आम्ही सर अहिल्यानगरचे. आम्ही आधी अहिल्यानगरचं. पुण्याला पुण्यात बर. होतो. घर आहे इथे तुमचं स्वतःचं? UK मध्ये नाही, UK मध्ये पण आणि नाही इंडियामध्ये पण? नाही सर, इथे आम्ही रेंटने राहतोय आणि पुण्यामध्ये म्हणजे पुण्याला शिफ्ट व्हायचं आमचं चाललंय जेव्हा आम्ही रिटर्न येऊ तर बर. तिथे पण घर घ्यायचं असं काय आमचं सध्या तरी म्हणजे 10 आहे. वर्षानंतर 10 वर्षापर्यंत तरी आमच्या दोघांचं घराचा काही प्लॅन नाही. एक लक्षात ठेवा, मेजॉरिटी जे क्लायंट्स US, कॅनडा किंवा युरोपवरनं इंडियात आलेत, हॅसल फ्री जर तुम्हाला यायचंय तर एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे की तुमच्याकडे चांगला पोर्टफोलिओ पाहिजे. हं. दुसरं, बायकोची नॉर्मली अशी इच्छा असते की घर पाहिजे. ओके. नाव तुमचं दोघांचं म्हणणं असेल की घर आता गरज नाहीये, तर यू टू मेक शुअर की 1-2 करोडचा तरी पोर्टफोलिओ पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा कुठूनही इंडियात येता ना, इन्कम मध्ये खूप तफावत होते बरं. हो. आणि तिकडची लाईफस्टाईल आणि इंडियातली लाईफस्टाईल मॅच करायची झाली तर तुम्हाला रेंट पण जास्त द्यायला लागतं. हं. ओके. सो रेंट वाढतं, इन्कम कमी होतं. सो ही जी गॅप आहे मध्ये, ती जर भरून काढायची झाली तर मी नेहमी म्हणतो की म्युच्युअल फंडच्या पॅसिव्ह इन्कम मधनं ती गॅप भरून काढली पाहिजे. 2 करोडचे म्युच्युअल फंड असतील तर साधारण 1.25 ते 1.5 लाख रुपये महिना तुम्ही पॅसिव्ह इन्कम घेऊ शकता. जे नॉर्मली एक्सपिरियन्सने मी असं पाहिलं की पहिले 12 ते 18 महिने लागतं जेव्हा कोणी कुठल्या बाहेरच्या कंट्रीमधनं इंडियात येतो. आता समजा मला 2 लाख रुपये 2 करोड करायचे तर मला आज 2 लाख रुपये SIP चालू करायचे. ओके. ओके. म्हणजे साधारण उदाहरण द्यायचं झालं तर 1 लाख रुपये SIP एव्हरी इयर 10% ने वाढवली तर 5 वर्षात 12% 1 करोड होते. सिंपल भाषेत 1 लाखाची SIP 1 करोड करते, 1.5 लाखाची SIP 1.5 करोड करते, 2 लाखाची SIP 2 करोड करते. सो तुम्हाला बॅक कॅल्क्युलेशन करायचं झालं तर 50,000ने पोट नाही भरणार आहे. यू हॅव टू स्टार्ट ऍटलीस्ट नाही 1 आम्ही 1.5 त्यासाठी आम्ही lakhs. मध्ये म्हणजे 3 महिन्यातच आमचं जरी 50,000ची SIP असली तरी आम्ही त्याला लमसम टाकतो लमसम सर आम्ही. तेवढीच अमाऊंट परफेक्ट चालू आहे. केली आम्ही. म्हणजे 50 परफेक्ट आहे. जरी SIP असली तरी 50 लमसम चालू. लमसम टाकतो आम्ही जसं परफेक्ट. जमेल परफेक्ट. तसं. पण मेक इट अ हॅबिट की ती SIPs होऊ दे. हम्म, ओके. बरोबर. लमसमचा कसं आहे ना, तो एफर्ट आहे. म्हणजे मी हम्म. कॉल करणार, मग मला बरेच लोक सांगणार मार्केट खराब आहे आता नको. ते जेवढं ऑटो पायलट मोडवर असेल तेवढं चांगलं. दुसरी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्ही यंग आहात, हो. मेडिक्लेम आणि टर्म इन्शुरन्स काढून टाका. सगळ्या साईडने तुम्ही सेफ असाल ना तर तुम्हाला म्हणजे इंडियात ट्रान्झिशन खूप इझी होऊन जाईल. हम्म. इफ यू आर कन्व्हिन्स की इंडियात यायचंच आहे, ते सगळ्या गोष्टीने सेफ होऊन जा. आल्यावर मला हातपाय धडपड नाही करायची की प्रीमियम्स वाढलेत. ते ट्रान्झिशन मध्ये ना खूप किचकिच असते, कारण तुम्ही एक चांगली लाईफस्टाईल सोडून इंडियात येत असता. बरोबर. तर पैशांच्या बाबतीत जेवढी किचकिच कमी होईल ना तेवढी तुम्ही मजा घ्याल. कारण माझे बरेच मित्र डोंबिवलीत राहतात, US मधनं आलेले. पैसे होते ना म्हणून डोंबिवली पण त्यांना
म्हणजे महालासारखं वाटतं. तर डोंबिवली तुम्ही ऐकलंय की नाही मला माहिती नाही, हो हो माहिती आहे सर. ऐकलंय हा. सो इट एव्हरीथिंग बॉइल्स डाऊन टू मनी. पैसे आहेत तर सगळं सुख आहे, पैसे आहेत तर नाही येत तर मग काही नाही. सो ट्राय करा की जास्तीत जास्त एसआयपी करायचा. बाकी तुम्ही तर एकदम परफेक्ट करताच आहे. एज किती तर तुमचं इथे आता? आणि मॅडमला विचारलं होतं म्हणजे आमचे जे शेअर्स मध्ये आम्ही इथे इन्व्हेस्ट इंडियामध्ये करायचो आम्ही अगोदर, बर. पण इंडियामध्ये बंद केलं आणि इकडचं युके मार्केटच चालू केलं. तर मॅडमला विचारलं होतं की बंद करू आणि सगळे पैसे एसआयपी मध्ये मूव्ह करू मोस्ट की वेलकम. मॅडम. तर ते एकदम सर कारण बिंदास. की शेअर्स मध्ये पण आम्ही म्हणजे दोघांच्या अकाउंट मध्ये 10 लाख रुपीज आहेत. तर मग सगळं तर बंद. मी प्रामुख्याने आय कम फ्रॉम अ स्टॉक मार्केट हो बॅकग्राऊंड. मॅडमने बोलले सांगितलं. आम्हाला. हो मी नेहमी सांगतो लोकांना, माझ्या पूर्ण करिअरमध्ये आम्ही म्हणजे माझे बाबा 90 पप्पा. सालापासून हो आहेत, 5% लोकांनी पैसे नाही बनवले. पण सर एक गोष्ट म्हणजे सांगायची होती की मागच्या 1.5 वर्षात आम्ही 50% पेक्षा जास्त दॅट म्हणजे इज फाईन. सी मी जेव्हा म्हणतो ना तर आय टॉक ऑफ 10 इयर होरायचं. हम्म. स्टॉक्स मध्ये ना मी आजच माझ्या मावशीला सांगतो, बिगिनर्स लक नावाचा एक मोठा प्रकार असतो. तो 100% सक्सेस रेट असतो. जो नवीन बरोबर. माणूस येतो ना त्याला एवढा पैसा बनवून देतं की तो खेचतो मग स्वतःला आणि मग तो तिथे वाहवत जातो. इट इज अ व्हेरी एक्साइटिंग गेम. तुम्हाला जाम आनंद होईल त्याच्यात. पण 10 इयर होरायझन मध्ये म्हणजे मी प्रॉफिटेबल होतो 10 वर्ष, पण मला एका पॉइंटला जाणवायला लागलं की माझी एनर्जी खूप जाते त्याच्यात. इट इज नॉट वर्थ इट. हम्म. तेच म्युच्युअल फंड्स मध्ये मी तेवढाच सीएचआर काढतोय, बट माझी एनर्जी काहीच जात नाहीये. आय स्टार्टेड Autopilot लव्हिंग वर इट. ते. हो सो 20 लाख आहेत, 20 लाख ऍड करा, तुमचं या वर्षाचं होऊन जाईल सगळं छान. हो बरोबर. असं आहे. ओके मला सर. एकदा डीएम करा, आपण एकदा पर्सनली पण बोलू. हो ओके चालेल सर. सर. आम्ही येणार आहे म्हणजे दिवाळीला, तर मग मी हिला बोललो की आपण परफेक्ट. भेटू सर. मोस्ट वेलकम. पुन्हा जवळ पडेल ना तुम्हाला? हो सर हे आता बोलत होता, मी म्हटलं सर घेतील का आपल्याला कॉलवरती, तर म्हणे अरे काही नाही आपण सरांना भेटायला जाऊ डायरेक्ट. नक्की 100% मोस्ट वेलकम. माझं स्वारगेटला ऑफिस, नक्की या भेटायला. चालेल ओके सर. सर. येस, थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू, मजा आली. थँक्यू. 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 धन्यवाद. चलो बाय बाय. बाय. क्या बात है. आज एकदम जबरदस्त, वन ऑफ द बेस्ट लाईव्ह इंस्टाग्राम लाईव्ह 2026. थँक्यू व्हेरी मच. आय गेस असे लाईव्ह वारंवार घेतले पाहिजेत. आय गेस जून आहे हा, पूर्ण जून मध्ये मी असेच लाईव्ह घेतो. जास्तीत जास्त लोकांचं आपण फायनान्शियल प्लॅनिंग करू. लेट्स होप अशा काही प्लॅनिंगमुळे तुम्हालाही खूप शिकायला मिळते. माझं कन्सल्टेशन हवं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये अपॉइंटमेंट लिहा, किंवा तुम्ही कुठेही कन्सल्टेशन फॉर्म भरा, माझी टीम तुम्हाला कॉल करेल. कन्सल्टेशन घ्या. तुम्हाला जे काही डाऊट्स आहेत टीमला विचारा. वी आर क्वालिफाईड इनफ टू अँसर ऑल युअर क्वेश्चन्स. आणि प्लीज मी नेहमी म्हणतो की म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करा. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळे आलात त्यामुळे खूप मजा आली. मी खरंच सांगतो, फुल जून आपण असंच वन ऑन वन सेशन्स घेऊ. खूप शिकायला मिळेल, तुम्हालाही शिकायला मिळेल, मलाही शिकायला मिळत आहे. थँक्यू व्हेरी मच. इट वॉज नाईस हॅव्हिंग ऑल ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.